कोल्हापूर महानगरपालिकेवरती महायुतीनं चांगलंच यश मिळाल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे काँग्रेसला आता महायुतीनं चांगलं डिवचल्याचं आपल्याला दिसून येते. मी सध्या व्हिनस कॉर्नर परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर एक जे पोस्टर या ठिकाणी लावलेलं आहे ते चांगलंच चर्चेत येताना आपल्याला पाहायला मिळते. काँग्रेसचा कार्यक्रम केला, धन्यवाद कोल्हापूरकर, असा आशय आहे या पोस्टरवरती आपल्याला दिसून येते. आणि देश पातळीवरच्या, राज्य पातळीवरच्या नेत्यांच्यापासून ते स्थानिक पातळीवरच्या नेत्यांच्यापर्यंतचे सगळ्यांचे फोटो यामध्ये दिसून येतात आणि या पोस्टरद्वारे काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न आहे तो महायुतीच्याकडून होताना आपल्याला दिसून येते. खरं तर या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं पोस्टरबाजी करत आहे ती वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं या पद्धतीनं प्रचारामध्ये आघाडी घेतली होती आणि निवडणुकीच्या 2 दिवस अगोदर 15 जानेवारी काँग्रेस भारी अशा पद्धतीचं पोस्टर लावत आहे ती वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र असं असतानासुद्धा आता महायुतीनं मॅजिक फिगर गाठत आहे ते सत्ता स्थापनेचा या ठिकाणी दावा केलेला आहे आणि त्यामुळे एकूणच पाहायला गेलं तर काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न या सगळ्या नेत्यांचा या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते. असं असलं तरी पाहायला गेलं तर काँग्रेससुद्धा 34 जागा आहे ते या निवडणुकीमध्ये जिंकलेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस आता या पोस्टरबाजीला कशा पद्धतीनं उत्तर देते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर.